श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत पष्टो अध्याय. अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती, ज्यांच्यावर प्रसादे करून मोडा होई शास्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे, कृपाळू होऊनी समर्था. वदवावे आपुली चरित्रा, श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता. ब्रह्मानंदन प्राप्त हो, सुरतुरची घेऊनी सुमने. त्यासीच अर्पावे प्रतिने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने. त्यांच्याच पदी अर्पिजे, मागील अध्यायांच्या अंती. चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवर्ती. बडोद्या प्रती चलावे, भाषण ऐसे ऐकोनी. समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची या मनी. आम्हा विषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात. आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी, चोळपा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी त्या प्राप्ती सांगितले, ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. त्यांनी मजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, होय असी स्वामी कृपा. परी तात्याच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित, काही उपाय सुचेना. मल्हार नाव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजासी. आम्ही सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करुणी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे न नेने तो मंदमती. म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धाती न जाय. असो कोणी एक दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामीसी, ताता साहेब निघाले. कडंबंग गावाच्या मार्ग धरिला, अर्धमार्गे मेना आला. अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेन्यातून उतरले मागुती, अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनी राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचले व्यर्थासी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ता वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हार नाव नृपती, प्रत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, नृपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे झाला स्वामी कारणे. वस्त्रभूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी. नृपाने आज्ञा दिली जावाया, तो येऊनी अक्कलकोटी. घेतली समर्थांची भेटी, वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी. समर्था पुढे ठेवती, ती पाहुनी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा. काय तेव्हा बोलिले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडाचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावांनी. आळा आला त्या कृत्या मजी. यशवंताला गुन्हेगारी लेखिली, हाती पाय बेडी पडली. स्वामी वचनी प्रचिती आली, अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा ज्यावरी, त्याच्या कष्टा होते शरीर. कृपा होय ज्यावरी, तया सर्वज्ञा प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, सिद्धा जगन्नायका, निशिदिनी शंकरा सका. विष्णूच्या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत. नाना प्राकृत कथा समाप्त. सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय. गोढा. श्री स्वामी चरणों परमस्तु. श्रीमस्तु शंभू भवतु. श्री स्वामी समर्थ.